हरे कृष्णा. सर्व भक्तांचं स्वागत आहे प्रातःकालीन श्रीमद भागवतमच्या पाठामध्ये. आपण श्रवण करीत आहोत श्रीमद भागवतमचा दुसरा स्कंद विसर्ग या अंतर्गत अध्याय 5वा, सर्व कारणांचे कारण. यामध्ये श्लोक संख्या 8 पर्यंत चर्चा झालेली आहे. नारद मुनींनी ब्रह्माजीच मानो सर्वे सर्व आहेत अशा पद्धतीने त्यांच्या समोर काही सृष्टीच्या निर्मितीबद्दल आणि या जगताचा नियंत्रक परमनियंता कोण आहे याबद्दल प्रश्न विचारले. आता मुनींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर त्यांचे पिता आणि गुरु ब्रह्माजी देत आहेत. श्लोक संख्या 9 ते 13 मध्ये ब्रह्माजी नारद मुनींच्या संशयांना दूर करतात आणि भगवंतांची आणि स्वतःची सत्यस्थिती काय आहे तिची स्थापना करतात. नारद मुनी त्यांना ते स्वतः सांगतात की तुझ्या प्रेरणेने मला भगवंतांवर ध्यान करण्याची चांगली संधी मिळालेली आहे. त्यामुळे ते नारद मुनींना धन्यवाद देत आहे. सम्यक कारुणिकस्येदं वत्सते विचिकित्सतं यदहं चोदितः सौम्य भगवत वीर्यदर्शने. ब्रह्माजी म्हणाले, हे बाळ नारद, कारण ते ब्रह्माजींचे पुत्र आहेत, तू माझ्या सहित सर्व जीवनवरती करुणा कृपा करूनच हे सगळे प्रश्न विचारलेले आहेस. कारण या सर्व प्रश्नांमध्ये भगवंतांचा दिव्य जो पराक्रम आहे त्याच्यामध्ये फार सूक्ष्मतेने दर्शन करण्याची लालसा तू उत्पन्न केली आहेस. त्यामुळे मला भगवंतांवर ध्यान करणं आता तू प्रेरणा दिलेली आहेस. त्यामुळे मी भगवंतांवर आता ध्यान करू शकेल. तर नारद मुनींनी जे वर्णन केले आहे ते सत्य आहे की असत्य, की ब्रह्माजीच सर्वे सर्व आहेत. नानृतं तव तच्चापि यथा मां प्रब्रवीषि भोः अविज्ञाय परं मत्त एतावत्त्वं यतो हि मे. नारद, तू माझ्या संदर्भामध्ये जे काही विचारलं आहेस ते असत्य नाही आहे, खोटं नाही आहे. कारण जोपर्यंत भगवंतांच्या विषयामध्ये कोणाला काही ज्ञान नसेल त्याला हे साहजिक वाटणं शक्य आहे त्याला हे साहजिक वाटणं शक्य आहे की मीच परमसत्य आहे आणि माझ्या परे दुसरं कोणतंही सत्य नाहीच. असे भगवंतांचे कार्यकलाप ज्यांना माहिती नाहीये त्यालाच वाटेल की ब्रह्माजीच हेच सर्व सर्व आहेत आणि सर्व सशक्त आहेत. संपूर्ण सृष्टीची निर्मिती करण्यामध्ये, पालन आणि संहार करण्यामध्ये ते स्वतः स्वतंत्रपणे सक्षम आहेत असा भास होणे, मोहित होणे हे शक्यच आहे. कारण एक न्याय आहे, तर्क आहे, त्याला म्हणतात कोपमंडूक न्याय. तर कोप म्हणजे विहीर, मंडूक म्हणजे बेडूक. तर बेडूक त्या पूर्ण जन्म त्या विहिरीमध्येच काढतो. त्यामुळे त्याला माहिती नाही समुद्र काय असतो. त्यामुळे तो कोणाकडे समुद्राबद्दल ऐकल्यानंतर त्याला वाटतं या विहिरीपेक्षा 2 पट मोठा असेल, 4 पट, 10 पट, 20 पट मोठा असेल. त्यामुळे तो हे तर्काद्वारे समजू शकत नाही की विहिरीपेक्षा समुद्र हा किती मोठा असू शकतो. त्याच पद्धतीने या सृष्टीमध्ये ज्याने भगवंतांबद्दल ज्ञान प्राप्त केलेलं नाही आहे त्याला वाटेल की देवी देवता हेच परमसत्य आहेत आणि त्या भ्रमित अवस्थेमध्ये मोहित झाल्यामुळे तो दुसऱ्या देवतांनाच सर्वे सर्व समजू शकतो. ब्रह्मा स्वतः सांगतात की मी आदि करता निर्मिती करता नाही आहे, मी तर उपकर्ता आहे. करता कोणीतरी दुसराच आहे. येन स्वरोचिषा विश्वं रोचितं रोचयाम्यहं यथार्कोऽग्निर्यथा सोमो यथर्क्ष ग्रहतारकाः. भगवंतांद्वारे त्यांचं जे स्वतःचं दिव्य तेज आहे ब्रह्मज्योती, त्याच्यातनं सर्व या सृष्टीला निर्माण केलं जातं आणि त्या सृजनानंतर
जे दुय्यम सृजन आहे ते मी करत असतो. ज्या प्रकारे सूर्याद्वारा अग्नी प्रकट केला जातो आणि त्यानंतर चंद्रमा, आकाश, प्रभावशाली ग्रह आणि चमकणारे सर्व तारे सुद्धा, ते सुद्धा सूर्याकडूनच आपली चमक प्राप्त करत असतात. त्याच पद्धतीने जी ओरिजिनल चमक आहे ती भगवंत, शाश्वत भगवंतांकडूनच येते आणि माझ्याकडची चमक आहे ती मी भगवंतांकडून उधार घेतली आहे कृपेने. ब्रह्मसंहितेमध्ये पण ब्रह्माजी सांगतात, यस्य प्रभा प्रभवतो जगदंड कोटी कोटिश्वशेष वसुधादि विभूति भिन्नम तद ब्रह्म निष्कलमनंतमशेष भूतम गोविंदमादि पुरुषम तमहम भजामी. भगवंत जे आदि गोविंद आहेत त्यांना मी नमस्कार करतो असं ब्रह्माजी म्हणतायत. ज्यांच्या दिव्य शरीरामधनं, आध्यात्मिक शरीरामधनं ब्रह्मज्योतीचं तेज प्रकट होत असताना अत्यंत सुप्रसिद्ध आहे. ते असीम आहे, अनलिमिटेड आहे, अगाध आहे, त्याचा कोणी पार बघू शकत नाही आणि सर्वव्यापी आहे, सर्वत्र आहे. आणि जे असंख्य लोक यांची सृष्टी निर्माण होते त्या सर्व निर्मितीचं ते कारण आहे. आणि ज्यामध्ये नाना प्रकारचे, विविध प्रकारचे जलवायू आणि जीवनांची सर्व दशा स्थिती यांची उद्भव करण्याची सर्व शक्ती त्यामध्ये आहे. आणि भगवंत स्वतः गीतेमध्ये 14:27 मध्ये सांगतात, ब्रह्मणो ही प्रतिष्ठाहम. हे जी ब्रह्मज्योती आहे दिव्यते, याची प्रतिष्ठा, फाउंडेशन, कारण, स्त्रोत, उद्गम मी आहे. भगवंतांचं तेजच ब्रह्मज्योती आहे. त्यामुळे सर्व काही भगवंतांपासूनच प्रकट आहे. गीतेतही भगवंत सांगतात, अहम सर्वस्य प्रभवः. सर्व जो प्रभाव, जो निर्मिती कार्य झालेला आहे ते सर्व भगवंतांपासूनच आलेलं आहे. कसं आलेलं आहे तर भगवंत आपल्या नानाविध शक्तींद्वारे सर्व काही प्रकट करतात. परास्य शक्ती विविधैव श्रूयते स्वाभाविकी ज्ञान बल क्रियाच. भगवंतांच्या अनेक शक्ती आहेत आणि त्या स्वाभाविकता काय करतात, भगवंतांच्या इच्छेला समजून त्या त्या पद्धतीने कार्य करीत असतात, जेणेकरून भगवंतांना आनंद प्राप्त होईल. ब्रह्माजी तर केवळ भगवंतांच्या मायेद्वारेच म्हणतात की सर्व लोक मला भगवान मानतात आणि ते मूर्ख आहेत. तस्मै नमो भगवते वासुदेवाय धीमहि यन्मायया दुर्जयया मां वदन्ति जगद्गुरुम. त्यामुळे मी त्या भगवंतांनाच प्रणाम करतो ज्यांचं नाव श्रीकृष्ण आहे, वासुदेव आहे. त्यांच्या चरणांवरतीच मी नतमस्तक होत आहे आणि त्यांच्या चरणांचं मी ध्यान करू इच्छितो. ज्यांची दुर्जय शक्ती आहे तिच्याद्वारे ते सर्व जगतांचा निर्मिती कार्यक्रम करीत असतात, परंतु अल्पज्ञ, कमी बुद्धीवाले मनुष्य त्यांचा हा प्रभाव जाणत नाही आणि त्यामुळेच ते मला मूढ बुद्धीमुळे मला परमदेवता मानतात. ब्रह्मसंहितेत पण ब्रह्माजी याची पुष्टी करतात, ईश्वरः परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिरादिर गोविंदः सर्व कारण कारणम. या जगतामध्ये अनेक कंट्रोलर ईश्वर आहेत, परंतु परम ईश्वर केवळ एकच आहे, कृष्ण. आणि त्यांचं स्वरूप काय आहे, सत. ते शाश्वत आहेत, त्यांचा न कधी जन्म होतो, न कधी मध्य, न अंत होतो. चित, ते सर्व ज्ञानाने संपूर्ण आहेत आणि आनंद, ते संपूर्ण आनंदाचे घन आहेत आणि ते एक शाश्वत विग्रह अर्थात पुरुष रूप आहे त्यांना. त्यामुळे सच्चिदानंद विग्रह हे कृष्णांचं स्वरूप आहे आणि ते अनादी आहेत, त्यांचा कोणी आदी नाही. आदी, ते सर्वांचे आदी आहेत. गोविंद, सर्व भक्तांच्या इंद्रियांना आणि गायींना आनंद देणारे, त्यामुळे ते गोविंद नावाने प्रसिद्ध आहे. आणि तेच काय आहे, सर्व कारण कारणम. छोटे मोठे कारण भरपूर असतात, परंतु सर्व कारणांचे आदी कारण केवळ भगवंत गोविंदच आहेत आणि ब्रह्माजींचंही कारण तेच आहेत.
तर ब्रह्माजी त्या मायेचा काय प्रभाव आहे? विलज्जमानया यस्य स्थातुमीक्षा पथे मुया विमोहिता विकथन्ते ममाहम इति दूर्धियः. भगवंतांची जी भ्रामिका माया शक्ती आहे, मोहिनी शक्ती आहे, ती आपल्या स्थितीमध्ये लज्जित होते. भगवंतांसमोर ती येऊ शकत नाही, विलज्जमाना होते ती. आणि भगवंतांच्या समोर ती कधीही येत नाही, पाठीमागे थांबते आणि भगवंतांच्या चरणांकडे बघत असते. परंतु सर्व लोक भगवंतांकडे बघत नाही, या मोहिनी मायेकडे बघतात, त्यामुळे मोहित होतात. आणि मोहित झाल्यानंतर मग स्वतःला भौतिक शरीर असं मानल्यामुळे दुसऱ्यांनाही भौतिक शरीर मानतात आणि त्या मायेच्या प्रभावाखाली जन्म जन्म मूढा जन्मनी जन्मनी या संसारामध्ये अडकून बसतात की मी हे शरीर आहे आणि दुसरी लोक सुद्धा भौतिक शरीरच आहे आणि याच्या पलीकडे दुसरं काही नाही आहे. अशा पद्धतीच्या व्यर्थ चेतनेमध्ये संलग्न झाल्यामुळे या जगतातल्या सर्व भ्रामक कल्पनांमध्येच ते परम सत्य मानतात. परंतु ब्रह्माजी म्हणतात त्याच भगवंतांपासून हे पंचमहाभूत प्रकट होतात. आणि हेच जो पहिला प्रश्न होता नारदजींचा, यद्रूपम काय आहे, तर ते याचं उत्तर देत आहे. द्रव्यम कर्म च कालश्च स्वभावो जीव एव च वासुदेवात् परो ब्रह्मन् न चान्योर्थोस्ति तत्त्वतः. सृष्टीमध्ये जे पंचमहाभूत आहेत ते मूल अवयव आहेत, शाश्वत काळ रूपाद्वारा भगवंतांपासूनच उत्पन्न होतात आणि सर्व अन्यान्य ज्या क्रिया आणि जीव आहेत त्यांचे स्वभावही या जगतामध्ये प्रकट होतात. आणि हे सर्व भगवान वासुदेव यांचेच विभिन्न अंश आहेत, भिन्नांश आहेत, वेगळे अंश आहेत. त्यांचे स्वांश अर्थात त्यांचे अवतार आहेत. परंतु जीव हा भगवंतांचा अवतार नाहीये, तो भिन्नांश आहे, विभिन्नांश आहे. आणि सत्य तर हेच आहे की या भौतिक जगतामध्ये हे भौतिक तत्व आहेत ते भगवंतांपेक्षा आपण विभिन्न मानल्यामुळे आपण मायेमध्ये फसून जातो. अन्यथा त्यांचं काही महत्व नाही. जर आपण भगवंतांच्या व्यतिरिक्त या मूल तत्वांना बघितलं तर मग ते आपले महत्व काय करतात, आपण ते महत्व पहिले विसरतो आणि हे मूलभूत तत्व हे सुद्धा फक्त भौतिक मानल्यामुळे मग ते भौतिक पद्धतीनेच आपल्यावरती कार्य करत असतात. भगवंतांशी त्यांचा काही संबंध नसला असलं मानल्यामुळे आपणही भगवंतांचं दर्शन या भौतिक जगतामध्ये करू शकत नाही. तर ब्रह्माजी स्वतः सांगतात की ह्या जगतामध्ये मग आश्रय घेण्यायोग्य कोण आहे, जर सर्वच भौतिक आहे तर. नारायण परा वेदा देवा नारायणांजनः नारायण परा लोका नारायण परा मखः. सारे वेदिक जे ग्रंथ आहेत, वेद आहेत, त्या ग्रंथांमध्ये परमेश्वर यांच्याद्वारेच ते बनलेत आणि परमेश्वराचंच गुणगान त्या वेदांमध्ये केले. आधी मध्ये अंतेच सर्वत्र नारायण गीयते. वेदांमध्ये सुरुवातीला, मध्ये आणि अंतमध्ये सर्वत्र भगवंत नारायणांचंच, कृष्णांचंच गुणगान केलेलं आहे. आणि सर्व वेदांचं निमित्त सुद्धा भगवंतच आहेत. भगवंतांपासूनच ते निर्माण होतात आणि भगवंतांच्या प्राप्तीसाठीच आहे. वेदेश्च सर्वे अहमेव वेद्य. वेद माझ्यापासून आलेत आणि वेदांतकृत, वेदांत निर्माण, वेदांचं लिखाण काम करणारा व्यासदेव ही मीच आहे आणि वेदांद्वारे मलाच प्राप्त केलं जातं. या जगतात देवता सुद्धा आहेत, तेच भगवंतांच्या शरीराचे विविध अंग आहेत. याचं आपण श्रवण आधीच केलंय विराट रूप दर्शनामध्ये. त्यामुळे सर्व देवता हे भगवंतांच्या सेवेतच लागलेले असतात. त्यामुळे देवता हे विष्णू भक्त असतात. विभिन्न लोकांमध्ये सुद्धा जे जे प्रकटीकरण ब्रह्मांडाचं होतं त्या सर्वाचं भगवंतच निमित्त आहेत. भगवंतांपासूनच ते निर्माण होतात
आणि भगवंतांच्या आनंदासाठी सर्व गोष्टी निर्माण झालेल्या आहेत. आणि या जगतामध्ये विविध यज्ञ पण दिलेले आहेत. ते यज्ञ सुद्धा सहप्रजा यज्ञ, हे सर्व प्रजेच्या कल्याणासाठी भगवंतांनीच यज्ञाची विधी अर्थात भगवंतांसाठी सर्व कार्य समर्पित करण्याचा भाव आणि तत्सम क्रिया या सर्वांचं प्रकटीकरणही भगवंतांनीच केलेलं आहे. त्यामुळे सर्व यज्ञविधी सुद्धा भगवंतांच्या प्रसन्नतेसाठीच असतात. भोक्तारम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम, सर्व लोकांचे आणि यज्ञांचे स्वामी आणि भोक्ता केवळ भगवंतच आहेत. आणि हे जाणल्याचा काय लाभ आहे? ज्ञात्वा माम शांती मृच्छते, जो हे जाणतो त्यालाच ह्या जगतामध्ये परमशांती प्राप्त होईल, हे भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायात सांगितलेलं आहे. त्यामुळे हे नारायण भगवंत कसे आहेत? पर आहेत, अर्थात भौतिक जगताच्या पलीकडे स्थित आहेत. नारायण परो योगो नारायण परम तपः नारायण परम ज्ञानम नारायण परा गतिः. सर्व प्रकारचे ध्यान, धारणा आणि योग आहेत ते भगवंत नारायण यांचीच अनुभूती, साक्षात्कार, अनुभव करण्यासाठी दिले गेलेले विधी आहेत. सर्व प्रकारच्या तपस्या यांचं पण लक्ष केवळ भगवंत नारायण श्रीकृष्णच आहे आणि त्या निमित्तच ते विधी बनलेले आहेत. दिव्य ज्ञानाचं संवर्धन सुद्धा भगवंत नारायणांचं एकदा दर्शन प्राप्त करणे हेच आहे. आणि परममोक्ष अर्थात भगवंतांच्या धामात जाण्याचा प्रवेश, अर्थात नारायण भगवंतांच्या धामामध्येच प्रवेश करण्याची इच्छा असणे, हा परम लक्ष्य आहे योगीजनांसाठी आणि भक्तांसाठी सुद्धा. अशा पद्धतीने ब्रह्माजी आणि भगवंत विष्णू यांच्यामध्ये काय फरक आहे, अर्थात जीव आणि भगवंतांमध्ये काय फरक आहे, हे फार महत्वाचा विषय आहे आणि याच्याबद्दल श्रवण करणं फार आवश्यक आहे. कारण लोकांना वाटतं जीवच शिव, जीवच शिव आहे, जीवच भगवंत आहे, आणि हा मूर्खवाद आहे. जीव शिव नाही आहे, हे स्वतः या जगताचे दुय्यम सृजन करता ब्रह्माजी स्वतः सांगत आहे, जे आत्मसाक्षात्कारी पुरुष आणि आचार्य आहेत आणि भगवंतांचं बाळ अर्थात भगवंतांचे पुत्रही आहेत, नारद मुनींचे वडील आहेत आणि आपल्या सर्वांचे सृष्टीकर्ता आहेत. त्यांच्या मुखातनच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला श्रवण करण्याचा लाभ मिळणार आहे. याचं उत्तर ऐकूया उद्याच्या प्रातःकालीन सत्रामध्ये. धन्यवाद. हरे कृष्ण.